सखी सावली काव्यांजली। काव्या, काव्या, आले आई? हे घ्या। नमस्कार करते। सुखी राहा। तुझे हे संस्कार मला खूप आवडतात बघ। अगं तुझ्या ह्या संस्कारांमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते। तुझं हे प्रसन्न रूप बघून मला खूप छान वाटतं। माझा दिवस कसा अगदी छान जातो। आई तुम्ही बसा, मी चहा टाकते। टाकते म्हणजे तू अजून चहा नाही केला? तुझं हेच आवडत नाही बघ मला। तुला माहिती आहे ना सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागतो ते। आई हो आधण तयारच आहे, तुम्हाला गरम गरम वाफाळलेला लागतो ना म्हणून टाकला नाही। हे काय लगेच आणते। बरं। थालपीठाच्या पिठामध्ये हो आई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोहन गरम करून घातलं। म्हणजे थालीपीठ खुसखुशीत होतात। अगं एवढ्या वर्षांचा अनुभव आहे माझा। हो तुझ्या कामी यावा म्हणून सांगते मी। आमच्या वेळेला आमच्या सासूबाईंनी असल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या आम्हाला। मी म्हणून शिकवते तुला। काव्या, हा इकडे ये आधी। आले। काय झालं आई? अगं काल रात्री मुलांनी आईस्क्रीम खाल्लं होतं ते डाग तसेच। मी लगेच पोचते। हाताशरशी कामं करत जा असं किती वेळा सांगितलंय तुला मी। मुंग्यांनी जत्रा भरवली असती तर केवढ्याला पडलं असतं ते। हा किती मनस्ताप झाला असता बरं। मी चहा आणते। आण आता लवकर। हो हे घ्या चहा। काव्या, हाय। आज तुझ्या माहेरी तुझ्या बहिणीला म्हणजे तुझ्या लाडक्या अंजलीला बघायला स्थळ येणार आहे ना? हो। तुझी चुलत बहीण असली ना तरी सख्ख्या बहिणीसारखा सांभाळ केलायस तू तिचा। एकदाच एक चांगलं स्थळ जुळून आलं ना की मग तुझी काळजी मिटेल। हो आई, तिलाही माझ्यासारखं चांगलं सासर मिळावं एवढी एकच इच्छा आहे माझी। म्हणूनच तुझ्या बाबांनी मला आणि विश्वजितला त्यांच्याशी बोलणी करायला बोलवलंय। हो मी आलेच। काव्या, हाय। आज विश्वजित तिकडच्या तिकडेच परस्पर ऑफिसला जाणार आहे। हो। त्याच्यामुळे त्याचा चहा नाश्ता मुलांचं टिफिन चटचट आवर। हो आई, यांची आणि मुलांची टिफिनची सगळी तयारी केली आहे मी लगेच थालीपीठा लावायला घेते आणि यांच्या ऑफिसची पण सगळी तयारी करून ठेवली आहे आणि बाबांचं दुपारचं जेवण आहे ना ते जायच्या आधी मी तयार करून ठेवेन। मी सगळं नीट करेन आई, तुम्ही नका काळजी करू। बरं बरं। घरामध्ये मी नवचंडीचा यज्ञ ठेवलाय त्याची तयारी कुठवर आली ग? तू तर इतकी निवांत आहेस जणू काही पूजा महिन्याभरानंतर आहे म्हणून आठवण करून दिली तुला। आता काय आहे थालीपीठ करा। हो आलेच। आई मला टॉवेल दे ना। काव्या, हा ती प्राची बघ तिला टॉवेल दे नेऊन। हो आत्ता देते। या मुलीला कधी वळण लागणार आहे कुणास ठाऊक। प्राचू दार उघड, आणलाय मी टॉवेल। प्राचू तुला किती वेळा सांगायचं आंघोळीला जाताना टॉवेल। रोज कसं या मुलीला सांगावं लागतं। काय ग काय झालं? काही नाही हो आई, ही आपली प्राचू अहो इतकी मोठी झाली तरी वळण नाही लागत आहे तिला। असू दे ग, माहेरच तर असतं हक्काचं मुलींना। एकदा का तिचं लग्न करून सासरी गेली ना पुन्हा येणार नाही तुला त्रास द्यायला ती। हो आई। काव्या बाळा आवरलंय बरं माझं? हो बाबा दूध आणते। हा काय म्हणतोय तुमचा पेपर आज? अरे पेपर काय म्हणणार, त्याच त्या बातम्या, दरोडे खून, याची चौकशी त्याची चौकशी, कंटाळा आलाय नुसता। बाबा दूध। हा अगं दुधाबरोबर च्यवनप्राश कुठे आहे?
आत्ता आणते. बरं येताना तो चहा घेऊन ये माझा तिथून. हो हो. आई चहा आणि हा च्यवनप्राश. बाबा नमस्कार करते. सुखी राहा. काव्या, अगं पुरुषांची कामं आधीच करून ठेवायची. कितीदा सांगितलंय तुला. असू दे ग, सगळीच तर कामं करते ती. काय झालं? काय झालं? काही नाही, दूध गरम आहे हे लक्षात नाही आलं माझ्या. अगं एवढं गरम दूध देतात का? गार करून आण गं ते. हो हो. अगं असू दे, गार झाल्यावर घेतो. नाही थांबा तुम्ही, गार करून देईल ती. काव्या जा ते गार करून आण. मी आणते. चहा प्यावा तर काव्याच्या हातचाच. गुड मॉर्निंग लाडूबाई. गुड मॉर्निंग अक्काई. काय करतेस? अगं थोडं काम राहिलंय ना, ते आवरते. अगं अशी सगळी कामं करून दमू नकोस. आज मुलाकडचे बघायला येणार आहेत ना, त्यांच्या समोर का असं दमलेला चेहरा घेऊन जाणार आहेस? बरं अक्काई, नाही दमणार मी. लाडू तू खुश आहेस ना? म्हणजे हे बघ, तो मुलगा, त्याच्या घरची माणसं सगळं खूप छान आहे. तू सुखात राहशील. अक्काई तू बघितलायस ना मुलगा, मग चांगलाच असणार. बरं ते जाऊ दे, मला सांग तू इथे येणार आहेस ना? अगं म्हणजे काय, आणि फक्त मीच नाही, हे आई आम्ही सगळेच येतोय. काव्या हो चल मी फोन करते. हा बाय. काका जरा मदत करा ना. सांभाळ सांभाळ, वजन आहे. सावकाश, वजन आहे. अरे ए अगं अगं ए. इकडे बघ इकडे बघ. हा क्यूटनेस ओव्हरलोडेड. बाबा मी तुम्हाला सांगू का, हिच्यासाठी एक नवीन हॅशटॅग, बावळटपणा ओव्हरलोडेड. कसं दिसते ते ध्यान? कामं केल्यावर ध्यानच व्हायचं. नुसतं खुर्चीमध्ये बसून मोबाईलवर गेम खेळत कपड्यांचीच नाही तर चेहऱ्याची सुद्धा घडी विस्कटत नसते. अंजली, अंजलीची चावी आण. चावी आण ना याची. घरातल्या घरात ट्रंकेला कुलूप घालून ठेवले. काय खजीर आहे यार? काकू चावी कशाला? या चांदीची भांडी आहेत ना, ती हवी आहेत. चांदीची भांडी? पण ती तर माझ्या आईची आहेत. ती कशाला? विकायला. इलेक्ट्रिसिटीचं बिल थकले, नोटीस आली आहे त्यांची. आज जर बिल नाही भरलं ना तर 20 कापतील. मग अंधारात राहणार आहोत आपण? अगं बाई जा ना, काय ढिम्मासारखी उभी आहे. चावी आण जा. डोक्याला. अगं सुनंदा, काय असं आवाजू बिल आलं कसं? खोलीतून बाहेर येताना दिवे पंखे हातासरशी बंद करा. कितीदा सांगायचं? आपण उधळपट्टी करायची आणि मग थोरल्या वहिनीच्या माहेरच्या वस्तू गहाण ठेवायच्या आणि त्या अंजलीने फेडायच्या. काय चाललंय? त्याला काय अर्थ आहे काय? तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला काय कळतं व्यवहारातलं? व्यवहार मला बघावा लागतो आणि या घरात मी सांगेन तसंच होईल. समजलं?
अरे काय चाललंय? निमिष तू इथे 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 बस. छान माझं बाळ, गुड बॉय. आता ना मस्त थालीपीठ. जाऊ दे ग, थालीपीठ केलं तर गरम गरम. खाऊन घ्या खाऊन घ्या. थालीपीठ शी. तुला वॉफल्स, पॅनकेक्स, पिझ्झाज हे बनवायला येतच नाही ना. रोज तेच पोहे, उपमा, थालीपीठ. हाऊ बोरिंग. का इडली, डोसा, पावभाजी हे सगळं बनवते ना आई. बोललाच ना आईचा चमचा. आई बघ ना कशी बोलते. भांडू नका भांडू नका. हे घे. आणि प्राचू, तुला ना तुझं फेवरेट आलू पराठा दिलाय मी टिफिन मध्ये. आता तर खुश ना? हो. आई मला थालपीठाबरोबर दही तर दे ना. आता कशाला आईले मस्का लावतेस? कपरे, काय सारखं भांडताय तुम्ही. खावा. काव्या, कॉफी. हो. बाबांचं आवरून झालं वाटतं. तुम्ही दोघं पटपट खा. मी आलेच. आईचा चमचा. पापांची चमची. आईचा चमचा. वॉलेट. हो. रुमाल. देते. कड. काय काय सांग कामेगिरी चालू आहे तुझी? एकत्र सगळं देता येत नाही? सॉरी. सॉरी म्हणे. जा कॉफी दे पटकन. हो. ही कॉफी आहे. हा, इतकी गरम अशी असते कॉफी? सॉरी. जीभ जळली माझी. सॉरी काय? आज ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे. बोबड्या आवाजात देऊ? सॉरी, ते मुलांची भांडणं चालली होती ना, चुकून कॉफी थोडी गरम झाली. मी बशी आणते ना, लगेच आले. बशी? सिरियसली? वीज बिल भरलं जाणार. वाव. ती सुंदर आहेत ती. जा अशू, आवर चड्डीशी. आपण हे की नाही सराफाच्या पेढीवर देऊन येऊ. हो काकू, माझ्या बाबांनी आईला पहिल्या पाडव्याला दिलेला ऐवज येते. हो? आणि हे तुला कोणी सांगितलं? मरताना तुझ्या बाबांनी की आईने? अक्काईने सांगितलंय मला. ती मला नेहमी म्हणते, अंजली तुझ्या आई बाबांच्या आठवणी जपून ठेव. झळलं मेलं. अगं, मेलेल्या माणसांच्या वस्तू अशा घरात ठेवू नये. आत्मा भटकत राहतो, त्यांचा अमोक्ष लाभत नाही.
आणि मी इथे मेलेल्या माणसांचं कौतुक करायचंय की जिवंत असलेल्यांची पोटं भरायची आहेत? अगं दरवेळी हिच्याच वस्तू का विकायच्या असतात तुला? आणि ही उधारी होतेच कशी? काटकसर करून संसार करता येत नाही तुला? काकू तू काळजी करू नकोस, मी भरते लाईटचं बिल. पण तू माझ्या आईच्या वस्तू विकू नकोस. भरशील? नक्की भरशील? बिल भरण्याची जबाबदारी घेतेस ना तू? हो मी घेते जबाबदारी. मग झालं तर. काका चला ती भांडी ट्रंकमध्ये ठेवूया. वा ग वा, चालली लगेच हे सगळं घेऊन. आधी बिल भर आणि त्यानंतर या वस्तू घेऊन जा माझ्याकडून. पटकन दे. हो. लवकर कर. हे काय झालं? हे घ्या. तुमच्याकडे याला कॉफी म्हणतात? काय झालं? ना धड थंड ना धड गरम. मी परत गरम करून देऊ? काय चाललं काय तुझं? हं? गरम झालं की थंड, थंड झालं की गरम. फालतूचा वेळ आहे माझ्याकडे. सॉरी. काय सॉरी काय सॉरी? रिकाम तिकडे बसलोय मी. मान मोडून काम करतो मी. हे अख्खं घर माझ्या कमाईवर चालतं. तुला माहिती आहे ना आज माझी मीटिंग आहे, आज माझं प्रेझेंटेशन आहे. मी कसं होणार आहे कोणास ठाऊक. काय कॉफी दिली आहेस? अहो तुम्ही नका काळजी करू, छानच होईल तुमचं प्रेझेंटेशन. तुम्ही इतके हुशार आहात, रुबाबदार आहात. तुम्हाला एक सांगू, कोणाला सांगितलं जरी ना की तुमची 40शी उलटली आहे तरी कोणाचा विश्वास बसणार नाही. अजूनही 35शीच्याच दिसता तुम्ही. काय नो? आणि तू 35शीची असूनही 45शीची वाटतेस. वेळेवर खाली यायचं. हो. मी 3 वेळा हॉर्न वाजवी. खाली नाही आलीस निघून जाईल. तुझ्या त्या चुलत बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे ना? हो. मी काय, मला इंटरेस्ट नाही आहे त्यात. आईने सांगितलंय म्हणून सोबत येतोय. तुम्हा दोघींना ड्रॉप करणार, निघून जाणार. लक्षात ठेव, पुन्हा एकदा सांगतो, वेळेवर खाली यायचं. हो आत्ता आले. आणि तू 35शीची असूनही 45शीची वाटतेस. वेळेवर यायचं. हो. अगं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. किती ओरबाडाल तिला? जळलं मेलं मी ओरबाडते? अहो एवढीशी होती, एवढीशी दुपट्यात गुंडाळलेली. तेव्हापासून मीच लहानाचं मोठं केलंय ना तिला. अगं देवाला तरी घाबर. तू सांभाळलंस तिला. अगं काव्याने आपल्या मुलीनी सांभाळलं तिला. अगं ती तुला काकी आणि काव्याला अक्काई म्हणते. आज ती हे घर सांभाळते, त्याची काहीतरी कदर कर. हे बघा, तू काय ऐकतेस उभी राहून? काही नाही. काका मी दुकानावर जाते. जा आणि वेळेत घरी ये. टंगळ मंगळ करू नकोस. तुलाच बघायला पाहुणे येणार आहेत, लक्षात ठेव. थांब. बिल भरायची जबाबदारी तिने घेतली आहे ना. ती भांडी इकडे दे. अहो नाही. अगं ती भांडी इकडे दे. ती बिल भरते ना.
दुकानावर जा, मी हे सगळं सांभाळून ठेव, काळजी करू नकोस. आज रोख उद्या उधारी, पैसे नाही तर जावा माघारी. हुकमावरून आज अंजलीची सुट्टी आहे, म्हणजे उधारीला पण सुट्टी. ए शिवा, स्वतःचं दुकान थाटशील ना तेव्हा दाखव नखरे. हे आमच्या अंजली ताईचं दुकान आहे आणि ती कधीच उधारीला नाही म्हणत नाही. म्हणून आमचा हा धंदा आहे ना बुडखतच चाललाय. ती बिचारी माल भरते, पण तेव्हा तुम्ही तिला वेळ उधार देतच नाही. येता का उधारी, येता का? अरे 2 गाळे सोडून एवढं मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे माझं. चांगल्या ऑफर लावल्या आहेत आणि डिस्काउंट पण ठेवलाय. चला तिकडे, इथंच काय घोडं अडलंय तुमचं? इथं भरोशाचा माल मिळतो, नाही तर तुझ्याकडे भेसळ. आणि अडल्या नड्याला उधारी पण देते आमची अंजली. काय झालं, तुम्ही इथे का थांबलायत? हे अंजली, त्या दलिंदर माणसांना उधारीची सवय लावून तू सगळ्यांचा धंदा अडवतेस. अहो पण अडी अडचणींच्या वेळेस आपण मदत नाही करायची तर कोणी करायची? आणि हो, माणुसकी जपायला हवी की नाही? तुझी माणुसकीचे एक दिवस घेऊन बुडणार आहे तुला. शिवा दादा, सामान बांधायला घे. तुम्ही सगळे उधारीची काळजी करू नका. या या. हा बोल ना काकू. अगं कुठं उलटली आहेस? पाहुणे मंडळी यायची वेळ झालीये. त्यांच्यासाठी चहा पोहे करायचे, ते कोण करणार आहे? तुझी फोटोतली आई. काकू, समोर गिरायक आहेत, मी तुला लगेच आठवण कॉल करते. अगं बाई लवकर ये, आणि येताना खुर्च्या आणायच्या शेजाऱ्यांकडून, लक्षात ठेव. हो. त्याला ताप नुसता. अरे आज तरी सुट्टी घ्यायची ना, मी सांभाळ असतं दुकान. तू एकटा किती सांभाळणार आहे? गिरायक बघणार की सामान पोहोचवणार? सगळ्यांचा विचार करतेस तू, पण तुझा कोणी विचार करतं का? हो करते ना, माझी अक्का आहे. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा आवडता दोस्त आणि होस्ट लव्ह गुरु प्रीतम. यांना ओळखीची काही गरजच नाही. वेलकम प्रीतम, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे तुझ्या सवे. प्रीतम, काय सांगाल तिच्यासाठी? ती 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 कोणी असू शकते, आई, मैत्रीण, ताई, प्रियसी. तिच्यासारखी कोणी नाही, तिच्यासारखी कोणी असूच शकत नाही. या तिसाठी एखादं गाणं. ह्याचा आवाज ऐकला ना की एकदम फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह जातो दिवस. वाह प्रीतम, तुमची आवड एकदम मस्त आहे. आपल्याला एक प्रश्न येतोय, एक मिनिट. कसला सॉलिड बोलतो ना प्रीतम अंकल. तो माझा काका आहे, म्हणून माझे सगळे स्कूल फ्रेंड्स माझ्यावर जेलस फील करतात आणि मला मस्का पण मारतात. प्रीतम आहेस एवढा रुबाबदार, राजयोगावर जन्माला आलाय तो. आणि आजी, तुला माहितीये का, त्यांनी मला प्रॉमिस पण केलंय की तो माझ्या सगळ्या स्कूल फ्रेंड्सला सरप्राईज पण देणार आहे. डॅडू, जरा आवाज तर वाढव ना. कशाला? बाहेर ट्रॅफिकचा आवाज पुरेसा नाहीये का तुला? अजिबात आवाज वाढणार नाही. आई, पूजेची तयारी कुठवर आली आहे? अरे आज सकाळीच काव्याला सांगितलंय मी, प्रीतमच्या घराची वास्तुशांती थाटामाटात जशी झाली ना, तसंच आपल्या घरातलं कार्य पण व्हायला पाहिजे. तिच्या भरोशावर राहिलं तर झालं. तिला आत्ताच म्हणालो मी, खाली ये, वेळेवर ये, तरी बघ.
काव्या, काव्या, आज बहुतेक आईनी नवीन ट्रेंड सुरू केलाय. कसला ट्रेंड? 2 पायात वेगळ्या वेगळ्या चपला. काय गे, साध्या चपला घालता येत नाही तुला? अहो निमिषला तहान लागली होती, मी त्याला पाणी दिलं आणि त्यांनी शाळेच्या ड्रेसवर सांडलं आणि मग हा ठीक आहे ठीक आहे, आता जा बदलून ये. हो मी आत्ता आले, लगेच येते. अरे देवा, काय पडलं? काय हे बाबा? द्या इकडे. काय करताय तुम्ही? बाबा हो, तुम्हाला डायबिटीज आहे ना? नाही हा, परवाचे माझे सगळे रिपोर्ट चांगले आलेत. बाबा काय हे? बाबा हात दाखव तुम्ही. बघा बाबा, 3 लाडू. अहो त्रास होईल तुम्हाला. अगं तू तरी दया कर जरा माझ्यावर. ठीक आहे, एका लाडवाची दया दाखवू शकते, पण नको. अहो आईना कळलं तर त्या लाडू मोजून ठेवतात. बाबा हे बाहेर माझी वाट बघतायत, मला उशीर होतोय. वेळेवर खाली यायचं. मी 3 वेळा हॉर्न वाजवला. खाली नाही आलीस निघून जा. अहो फोन करा ना तिला. अगं तिलाच फोन करतोय. छे बाई, किती उशीर लावला ह्या मुलीने यायला. ती पाहुणे मंडळी यायची वेळ झाली आहे की नाही सांगा बरं. स्वयंपाकघरात त्यांचा खाण्यापिण्याचं पाहायला नको का येऊन तिने लवकर? अगं हो हो काय हो. एक तर एवढा खटाटोप केला, त्यानंतर हे स्थळ आले. आता ह्या मुली या आली महाराणी. अगं थांब 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 थांब, एकटी कुठे उचलतेस? हे काय, या एवढ्याच खुर्च्या? अगं पुरणार आहेत का ह्या? अगं ह्या तरी आणायची गरज होती का? आपल्याकडे जे नाही त्याचा दिखावा कशासाठी करायचा म्हणतो मी. कसं आहे ना, तुमच्या ह्या पुतणीकडे ना रूप ना शिक्षण, मग किमान एवढा तरी दिखावा करूया. आणि काय ग, किती उशीर केला यायला? पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याचं करायचंय, ते केव्हा करणार आहेस? तयार कधी होणार आहेस? आधी खाण्यापिण्याचं बघ, नाही तर बसशील नट्टापट्टा करत. काकू तू नको काळजी करूस, मी सगळी कामं करते. आधी स्वतःचं आवरते, त्यानंतर खायलाही बनवते. असंही त्या पाहुण्यांसमोर तू तयार होऊन गेलीस काय आणि ह्या अशा उतरत गेलीस काय? कुठलं ध्यान तुला गळ्यात बांधून घेणार आहे देवच जाणे. तुला उजवणं जरा अवघडच आहे, पण काय करणार? लोक 4 तोंडाने 4 गोष्टी बोलतात. तुझ्या जीवावर आम्ही उड्या मारतोय, मजा करतोय आणि म्हणून तुला बिन लग्नाचं घरात बसवून ठेवलंय. हे असे सगळे बिनबुडाचे आरोप नको लागायला ना माझ्यावर, म्हणून हा सगळा खटाटोप. आणि अगं आता ऐकत काय उभी राहिले? जा ना, आवर ना आतलं सगळं आणि आधी स्वयंपाकाचं बघ आणि मग नट्टापट्टा कर. आणि तुम्ही खुर्च्या मांडा. हो आधी पुसा. कळते मला.
ऑटो ऑटो थांबा, उशीर होतोय. ऑटो 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 थांबा. लाडू अगं काय झालं, तू रडतीयस का? आई काही बोलली का तुला? अक्काई, कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणारच ना. तू पण ना खूप काळजी करतेस माझी. पण तू काय हे काम करतेस? हा, आणि हे काय, तू तयार झाली नाहीस अजून? अगं तुला मुलाकडची बघायला येणार आहेत, तू जा आवर आधी. माहितीये मला, इकडचं सगळं झालंय, शिराही करून झालाय. आता पोहे झाले ना की मी माझा आवरते. अगं पण आशूला नाही तर आईला सांग ना. तू सोड ही सगळी कामं, जा आधी तयार हो. अगं पाहुणे बघायला येणार आहेत, त्यांच्या समोर अशी उभी राहणार आहेस का तू? अक्काई, अगं काय झालंय? तू चालत काय येतेस? अगं हे काय, ऑटो शोधतच होते, पण एक जण थांबेल तर शपथ. अगं पण घरची गाडी असताना ऑटो कशाला? सांगते, अगं मला सगळं आवरायला उशीर झाला म्हणून हे आणि आई पुढे गेलेत तिकडे, म्हणून मी आता ऑटो करून येते. अक्काई, किती ग भाऊजींची बाजू सावरून घेशील? आणि तुला उशीर झाला की भाऊजी मुद्दाम नाही घेऊन आले तुला? अगं लाडू, किती तिरकस विचार करशील. मला खरंच आवरता आवरता उशीर झाला म्हणून ते पुढे गेले. तू माझा सोड ग, तू आधी आवर बरं. तो मी फेसपॅक पाठव. तू एक काम कर, तू काय करायची नाही, त्या आशूला बोलो. कुठे आहे ती आशू? तिला फोन दे, मी बोलते तिच्याशी. हो हो अक्काई, जाते. अश्विनी बेडरूम मध्ये, तिला देते फोन. एक सेकंड. आशू, अक्काईला तुझ्याशी बोलायचंय. आशू, अगं तू का फेसपॅक लावून बसलीस? मी तिच्यासाठी पाठवला होता ना. आणि तिची तयारी कर ग, मुलगा तिला बघायला येणार आहे, तुला नाही. तुला वेळ अजून. तू तू आधी तिला तयार कर बरं. उठ. सारखं आपलं नुसतं स्वतःच तयार होणं चालू असतं तुझं. हो करते. या लाडूबाई या, बसा. तुमची तयारी करते. हा काय ना, ताईची लाडूबाई आहेस तू, राजकुमारी आहे तू. ताईचं जर ऐकलं नाही ना तर ताई मलाच ओरडते. हेच कळत नाही मला. बहीण माझी, पण कौतुक कोणाचं? तुझं. कावळ्याने किती मोराची पिसं लावली तरी कावळा कावळाच राहतो. पण हे आहे ना, ताई तुझ्या बाबतीत नेहमी विसरत असते. आई, तुझं काम झाल्यावर मला फोन कर, मी कॅब बुक करून देतो. बसमध्ये धक्के खात जाऊ नकोस, ठीक आहे? म्हणजे तू येणार नाही साथ? नाही ग, ते अडाणी मुलीला बघायला कोणीतरी सोम्या घुम्या येणार. मी का माझा वेळ वाया घालू? विशू, तू या घरचा जावई आहेस, तुला बोलणी करायला यायला हवं. नाहीये माझ्याकडे वेळ, कळलं? कोणी काय बिग शॉट येणार आहे? मी स्वागतासाठी उभं राहू, हार घेऊन उभं राहू त्याच्यासाठी? तू आणि तुझी सून काय ते बघा. मी आधीच सांगितलं मला लेट होते, ऑफिसला जायचं, मी निघतोय. या या जावई बापू. विशू खाली उतर. नमस्कार. नमस्कार. कशा? छान छान. जावई बापू, तुम्ही एवढी खटपट करून इतकं चांगलं स्थळ माझ्या अंजलीसाठी आणलं, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता आमची मुलगी चांगल्या घरामध्ये पडली ना तर मी आणि काव्या या मोठ्या जबाबदारीतून मोकळे. नाही नाही बाबा, मी नाही शोधलंय स्थळ, काव्याने शोधलंय. अहो, हा तर तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. खरं तर किती करता हो तुम्ही आमच्यासाठी, पण कधी जाणवू मात्र दिलं नाही. पण तुम्ही असं बाहेर का उभे आहात? आत चला ना. नाही नाही, मी निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हा चला. पण बाजूला बाजूला करा, त्या पोरांना बाजूला करा. ए मुलांनो, बाजूला वा, वाट द्या गाडीला. काकी, आम्ही रस्ता अडवत नाही, रस्ता दाखवतोय.
नमस्कार. 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 कावेताई तुम्ही आणि एवढे उन्हातून चालत चालत? तुम्ही भेटलात बरं झालं परब काका, नाहीतर रिक्षा शोधत शोधत चालतच आईकडे पोहोचले असते मी. बसा, सोडतो मी तुम्हाला. हो. आज काही विशेष नाही? एवढं तयार होऊन तुम्ही निघालात म्हणून विचार. हो काका, विशेषच आहे. आमच्या अंजुला ना पाहुणे बघायला येणार आहेत आज. अरे वा. काय मग अक्काईला ऑटो मिळाली का? हो अगं, परब काका भेटले, त्यांचीच ऑटो आहे. पण हे काय, तू अजून किचन मध्ये काय करतेस? तुला मी तयार व्हायला सांगितलं होतं ना. अगं पाहुणे येतील आता, त्यांच्या समोर अशीच जाणार आहेस का? मग किती वेळा सांगायचं? जा जरा मेकअप कर, लिपस्टिक लाव, काजळ लाव, एखादा दागिना घाल अंगावर. नको ना अक्काई. नको काय नको, मी सांगते तसंच तयार व्हायचं तुला. जा आत लवकर. ठीक आहे, ओके ओके, होते तयार. अक्काई, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? हो आहे. अगं तू अजून छान दिसावीस म्हणून सांगते ना मी तुला हे सगळं. चल आता मी सांगते तसं कर लवकर. अरे देवा, मी विसरलेच. आता काय विसरली? अगं शिऱ्यात ना वेलची पूड घालायची आणि हो, पोह्यांसाठी कोथिंबीर चिरायची. ऐक ना अक्काई, मी सगळं आवरून येऊ का? लगेच परत येते. अगं आई करेल ते सगळं, थांब तू. आशू, तुला मी काय सांगितलं होतं? तिला तयार कर म्हणलं होतं ना. तू स्वतःचाच अट्टापट्टा चाललाय. चल तिला तयार कर लवकर. तू कसा स्वतःचा छान मेकअप करतेस ना, तसा तिचा मेकअप कर. हो करते. तुला माहितीये, अगं आपले नवरे गुरुजी सांगत होते की तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसेल. बापरे, नवरे गुरुजींनी स्थळ सुचवलंय म्हणजे झालं कल्याण. का ग, काय झालं? असं का म्हणतेस तू? अगं तू विसरलीस का? माझ्यासाठी तुझ्या भाऊजींचं स्थळ त्यांनीच सुचवलं होतं. म्हणूनच. का ग, असं का म्हणतेस? तुझ्या भाऊजींमध्ये काय कमी आहे? काय कमी आहे? म्हणूनच तुला रिक्षाने यायला सांगून स्वतः येतात ना कारणे. हे आताच समजलं काय? लाडू. बरं बाबा, माहितीये मला भाऊजींबद्दल काहीही बोललेलं तुला नाही आवडत. अगं तसं नाही, जाऊ दे. तुझं लग्न झालं ना मग कळेल तुला. आणि हा मुलगा ना तुला आवडेल तसाच आहे. अक्काई, तू माझ्यासाठी जो कोणी मुलगा बघशील ना, त्याच्याकडून मी गुपचूप मंगळसूत्र बांधून घ्यायला तयार. हो, अक्काईला इम्प्रेस करायला काही बोलू नको. तिने जर सुमार मुलगा बघितला तर? तरीही मी त्याच्यासोबत आनंदाने संसार करेन. कारण माझं भलं माझ्यापेक्षा जास्त तिलाच चांगलं कळतं. तुमचे सेंटी टॉक झाले असेल तर मी माझी तयारी करू? तुझं राहू दे ग, तिला तयार करतो. तिला ना छानशी लिपस्टिक लाव. हो करते. आता गजरा घाल. आता मॅचिंगच्या बांगड्या घाल बरं तिला. खूप छान दिसतेस लाडू. आई, हा, कोण आहे ती माणसं? नाही म्हणजे इतकी श्रीमंत लोक काव्यानी शोधली? हो अरे, कुणीतरी भारद्वाज म्हणून आहेत, त्यांच्या खूप कंपन्या आहेत म्हणे, खूप श्रीमंत आहेत लोक. हो ते भारद्वाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, त्यांचे मालक आहेत ना, त्यांचा मुलगा. अच्छा, ते का? खूप मोठं नाव आहे त्यांचं. आपली अंजली राजाची राणी होऊन संसार करेल हो सासरी. तुमच्या तोंडात साखर पडो काका. देव करू आणि असंच हो. माझ्या लाडूला ना सगळी सुख मिळायला हवी. आपली अंजू खूप गुणाची आहे काका. गुण? गुण काय करायचंय? अगं किती कमी शिकलेली आहे ती. अरे कमी शिकलेली असले म्हणून काय झालं? संसार चांगला करण्यासाठी संस्कार असावे लागतात.
जे माझ्या काव्यामध्ये आहेत ना तेच अंजलीमध्ये पण आहे. काव्यासारखीच अंजली पण तिच्या संसाराचा स्वर्ग करेल. नक्कीच त्यांच्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. बघ बघ ना, नाही म्हणजे ही मोठी माणसं त्या अशा फाटक्या लोकांशी संबंध जोडतील. काहीतरीच काय बोलतोस रे विशू? मग काय, काव्याला मी सून म्हणून जेव्हा घरी घेऊन आले तेव्हा तुझ्यात दोष होता म्हणून? नाही ग, मी होतो आईचा आज्ञाधारी मुलगा, पण आई 12 वर्ष झाली त्याला. मला सांग, आजचा कुठला शिकलेला रुबाबदार आणि श्रीमंत मुलगा त्या अंजली सारख्या ऑर्डिनरी मुलीशी लग्न करायचा? नवरा मुलगा नाही का आला? येतोय मागून. इथल्या गल्ल्या जरा लहान आहेत ना, म्हणून हळूहळू येते गाडी घेऊन. या ना. मुलगा कुठे आहे? तो काय येतोय मागून. देयर इज माय सन. नमस्कार. जावई बापू, जरा थांबलं असतं तर बरं झालं असतं. नाही, त्याला ऑफिस आहे ना. नाही नाही म्हणजे ऑफिस आहे, पण आईने सांगितलंय. तिचा शब्द कसा मोडू? चला चला, या 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 या. पाहिलत ना, माझा लेक माझ्या शब्दाबाहेर नाहीये. चला, पाहुणे वाट पाहतात. या. अंजली, मुलगा खूपच हँडसम आहे. उंच, गोरा. हा आता वयाने थोडा जास्त वाटतोय, पण बॉडी बिल्डर आहे. आणि माहितीये का, खूप पैसेवाले आहेत ते. त्याच्या आईने इतकं सोनं घातलंय. अरे ते 2 गाड्यांमधून आलेत. हो माय गॉड. म्हणजे काय, चांगला तर असणारच ना. अक्काईने बघितलाय तो मुलगा. आई, बघितलंस का, कदाचित तुम्ही सुद्धा माझ्यासाठी इतकं चांगलं स्थळ शोधू नसता शकला. ते अक्काईने शोधलंय. तुला दिलेलं वचन तिने पार पाडलंय. आता हसत हसत मला आशीर्वाद दे आणि अक्काईला तिच्या वचनातून मोकळं कर. तुला काय झालं हसायला? अगं, मी माझ्या आईच्या आशीर्वादच मागतेय ना. अगं, तू अशा थाटात बोलते जसं का त्यांनी तुला होकारच दिलाय. अगं, ही तर सुरुवात आहे. थोडा मैदा अजून खूप लांब आहे. आणि तुला खरं सांगू का, मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्यासारख्या बावळट ध्यानाला तो पसंत करेल आणि होकार देईल. अगं, माझ्यासाठी नाही, पण निदान अक्काईच्या प्रयत्नांसाठी तरी सगळं चांगलं होईल असं म्हण. अक्काईला ना माझ्या भल्याची खूप चिंता असते. हो का? 1 मिनिट. जरा तोंड बघ स्वतःचा आरशात. मी ओळख करून देते हा तुमची. या आमच्या विहीणबाई मीनाक्षी प्रभुदेसाई. नमस्ते. आणि हे आमचे थोरले जावई विश्वजित प्रभुदेसाई. हॅलो. आमचा विश्वजित खूप मोठ्या पोस्टवर आहे. त्याच्यावर खूप मोठ्या जबाबदारीचं काम आहे. माय सेल्फ नितिन भारद्वाज, MD ऑफ भारद्वाज ग्रुप. डॅडच्या रिटायरमेंट नंतर त्यांचा सगळा बिझनेस मी टेक ओव्हर केला. बाय द वे, तुम्ही काय करता?
इरा IT सोल्युशन मध्ये. इरा सोल्युशन मध्ये? इरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुमची बॉस. वी मीट व्हेरी ऑफन, बट आय रिअली अप्रिशिएट यू. इरा म्हणजे ती खूप डॉमिनेटिंग आहे, ती खूप स्ट्रिक्ट आहे. मानलं तुम्हाला. काव्याला तिच्या बहिणीसाठी हेच स्थळ मिळालं. नाकापेक्षा मोती जड बघितलाय. हा कसला होकार देतोय अंजलीला. आपण मुलगी बघायचा कार्यक्रम करूया का? प्लीज जरा लवकर करा, मला मीटिंग आहे. हा सुनंदा, जरा अंजलीला घेऊन आलेच. आता तुझे हे तेलकट केस, त्याच्यावर शोभणारा हा तेलकट चेहरा आणि तुझ्या अक्काची ओल्ड फॅशन साडी, हे सगळं बघून तो बेशुद्ध पडेल. आणि जर नाही पडला ना तर त्याच्या आईला सांग, आता बघितली मुलगी, आपण जाऊया. असं अजिबात होणार नाही. अगं अक्काईने माझा फोटो त्यांना आधीच पाठवला असणार आणि त्यांना सगळी परिस्थितीही माहिती असेल, म्हणूनच ते मला बघायला आले ना. मी पण तोच विचार करते, मुलगा बघायला आलाच कसा. नक्कीच मुलातच काहीतरी प्रॉब्लेम असणार. अंजली, तू अशा मुलाशी लग्न करशील का? हे बघ, तुझे प्रश्न कितीही बदलले ना तरी माझं उत्तर तेच असणार आहे. अगं अक्काईने ठरवलंय, मग मी डोळे झाकून लग्न करणार. अगं अंजली, नटापटा झाला की नाही तुझा? पाहुणे मंडळी आली आहेत बाहेर आणि जरा देवासमोर हात जोड. तुझ्या हातचे कांदे पोहे आणि शिरा खाऊन तरी पसंत करावं तुला. असंही तू या घरातून गेल्याशिवाय आमचं नशीब काही बदलणार नाही. हात जोडून ये, चल गा. आमची अंजली घरकामामध्ये फार हुशार आहे. तिच्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान चालवते ती. विणकाम, भरतकाम सगळं काही उत्तम येतं तिला. तिच्या हाताला पण खूप चांगली चव आहे बर का. सुगरणच आहे मुलगी. ज्याच्याशी लग्न करेल ना त्याचं भाग्यच उजळेल. आम्हालाही अशीच मुलगी हवी होती, घराला घर पण देणारी, आम्हाला सगळ्यांना सांभाळणारी. पण तुमच्या मुलाला आवडली पाहिजे ना ती गावंढळ मुलगी. जरा बोलवा ना मुलीला. हो हो. अंजली, नक्कीच काहीतरी काळबेर आहे. हे आल्यापासून आपली श्रीमंती मिरवायचा एकही चान्स सोडत नाहीये. ती पाहुण्यांना दे. काय वाटतं, लग्नाला तयार होते? शक्यच नाही. नकार इथे देतायत की घरी जाऊन ते माहित नाही. खूप गोड दिसतेस. डॅड, मॉम, मला मुलगी पसंत आहे. मुलाला जर मुलीशी काही बोलायचं असेल तर आज जाऊ शकतो. नाही आहो, कशाला? आम्हाला मुलगी पसंत आहे. मुलगी पसंत असल्यावर आतमध्ये जाऊन बोलायच्या फॉर्मॅलिटीज कशाला? नाही म्हणजे फॉर्मॅलिटीज असं नाही, पण कसं आहे, लग्न आहे, आयुष्याचा प्रश्न असतो. असं 5 मिनिटात लग्न ठरवता येत नाही. हो ना, बोलून घ्या. हे बघा, मी माझ्या मॉमच्या शब्दाबाहेर नाही. आता तिने हे जर स्थळ बघितलं आहे ना, तर मला इतर काहीही विचारायची गरज नाही. अगदी योग्य बोललात तुम्ही. मी माझ्या सुनेला म्हणजे यांच्या मोठ्या मुलीला मीच पसंत केलं होतं. आता माझी सून आमचं कुटुंब छानरित्या सांभाळते आणि आमची अंजली पण तिचीच सावली. फक्त 12वीत शिकली आहे.
अहो आम्हाला कुठे मुलीला नोकरीला पाठवायचं. बरं एक सेकंड. डॅड, तुम्हाला मुलगी पसंत आहे? मॉम, मुलगी पसंत आहे तुला? दॅट्स इट, संपला विषय. आय एम सॉरी, मला एक इम्पॉर्टंट कॉल आहे. नशीब काढलंस पोरी. अंजली, सगळ्यांसाठी खायला घेऊ. येस मॅम. किती झाले? 100. पैशांचं पाकिट घरी राहिलं का? अहो ताई ठीक आहे, नंतर भेटल्यानंतर द्या. अहो पण. येस मॅम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय विल बी देअर सून. या. एक मिनिट आलेच. अहो बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा 100 रुपये द्या ना, ऑटोवाल्याला द्यायचे होते. माझं ना पैशाचं पाकिट बहुतेक घरी राहिलं आज. अच्छा, थाटात बोलते जसं काही तुझ्या पर्समध्ये 5-50 लाख आहेत. साधी 100 रुपये नाही आहेत का तुझ्याकडे? तेही नवऱ्याकडे मागावे लागतात. ही तर तुझी लायकी आहे. हा, तुमच्यासारख्या मुलींना नवरे मात्र श्रीमंत हवे असतात. 100 रुपये द्या. ठीक आहे. जाना. आता तर तू काय राजाची राणी होणार, मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणार. अक्कापेक्षा श्रीमंत आहेत ते लोक. मी ना तुझ्यापेक्षा थोडीशीच लहान आहे, पण मला जर आता सासर मिळणार असेल ना तर मी एका पायाला लग्न करायला तयार आहे. हो का? हो. अगं अक्काईने माझ्यासाठी एवढं चांगलं स्थळ शोधलंय, मग तू तर तिची सख्खी बहीण आहेस. हो ना, पण जास्त लाडकी तू आहेस ना. लेक आहेस ना तिची. म्हणजे काय? सॉरी, एक इम्पॉर्टंट कॉल होता. ही माझी सून म्हणजे अंजलीची चुलत बहीण. नातं मात्र मायलेकी सारखं आहे दोघींचं. नमस्कार. माफ करा, मला जरा उशीर झाला यायला. काही हरकत नाही ग, तू गोड बातमी ऐकायला अगदी वेळेवर आली. म्हणजे मुलाची आणि मुलीची पसंती झाली पण? हो. अगं हो ना, आपली अंजली पसंत आहे यांना. हो, आम्हाला जशी सून हवी होती तशीच आहे तुमची अंजली. अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही. अहो आमची लाडू, सॉरी, म्हणजे आमची अंजली सुद्धा नशीबवान आहे. म्हणजे तुमच्यासारखं सासर मिळतंय तिला. अंजलीला बघायला आलेला मुलगा कुठे आहे? ते आतमध्ये बोलतायत का दोघं? अगं हे काय? हेच तर नितीन भारद्वाज आहेत ना? हे स्थळ तूच आणलंयस ना? नाही आई, गुरुजींनी मला सचिन भारद्वाज यांचा फोटो. हो, तो माझा धाकटा मुलगा. अहो मग ते का आले नाहीत? ते लग्नाचे आहेत ना? हो, गुरुजींनी मुलीची माहिती, तुमची परिस्थिती आम्हाला सांगितली. आम्हाला वाटलं आमच्या मोठ्या मुलासाठी हे स्थळ जास्त चांगलं आहे. अगं आणि काव्या, मोठा काय आणि धाकटा काय, लग्न करून अंजली यांच्याच घरात जाणार आहे की नाही? आपण ना आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करू. हो, नितीनला पण उशीर होतोय. जरा लवकर करा. आलेच. आई अगं, आले मी. गप्पा काय मारत बसलात? आवरा भरभर. बाहेर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होतोय. काँग्रेट्स. अंजली, तू आता लग्न करून मोठ्या घरात जाणार आहेस. तिथे जाऊन आम्हाला विसरू नको.
तुझ्या अक्काईने तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं की नाही. आता आशूसाठी चांगला मुलगा शोधायची जबाबदारी तुझी. हो जा, वाटीमध्ये हळद, कुंकू आणि तांदूळ आणि वाटीत साखर घे जा. आम्ही तुमच्या छोट्या मुलाला मुलगी दाखवणार होतो, तुम्ही परस्पर का ठरवलं? निदान एकदा फोन करून सांगायचं किंवा गुरुजींना तरी कळवायचं होतं तुम्ही. बाकी गप्पा नंतर मारू. आता सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आधी करून घेऊया. हो हो, मुलीला बोलवा, आम्ही सुपारी फोडण्याच्या तयारीने चाललो. येतेच येते. थांब बाई, हे लग्न होऊ शकत नाही. तुमच्या या मुलाला मी माझी बहीण कधीही देणार नाही. लग्न होणार नाही म्हणजे? आपणच बघितलं होतं ना हे स्थळ. अहो ते मी काय म्हणतो, मुलाला मुलगी पसंत आहे, अंजलीला मुलगा पसंत आहे, तुझं काय? अगं विशू काय एवढं पण चुकीचं बोलत नाहीये. स्थळ चांगलं असेल तर कशाला नाकारतेस? मुलगा धाकटा असू दे किंवा मोठा असू दे, माणसं तरी चांगली आहेत ना. आई अहो, या मुलाची 2 लग्न आधीच झाली आहेत. काय 2 लग्न? एक मिनिट थांब, तुला कसं माहित? अहो नवरे गुरुजींनीच सांगितलं होतं मला की त्यांनी खोटी माहिती दिली आहे तुम्हाला. अहो ते गुरुजी इतकी वर्ष लग्न ठरवत आहेत. माझ्या मुलाला काव्याचं स्थळ त्यांनीच आणलं होतं, मग आत्ताच कशाला ते खोटं बोलतील? आणि असल्या गोष्टींना लपून राहत नाही. त्यातून तुम्ही ह्यांच्यासाठी स्थळ बघायला येताय तर तशी कल्पना द्यायला हवी होती तुम्ही. हो ना, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर आम्ही तेव्हाच नकार कळवला असता. तुम्ही आम्हाला नकार देणार होतात? हो. माझ्या माहेरची परिस्थिती बिकट आहे, मला मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला आमची मुलगी जड झाली आहे आणि तिचं आम्ही कुठल्याही 2 लग्न झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून देऊ. एक मिनिट, काय सतत तेच 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 लावलंय तुम्ही? 2 लग्न झाली आहेत, 2 लग्न झाली आहेत. हो झाली आहेत माझी 2 लग्न. माझी पहिली बायको लग्न आधीच कोणावर तरी प्रेम करत होती, गेली त्याचा हात पकडून. आणि माझी दुसरी बायको रोगट होती, सतत आजारी पडून पडून ती मेली. याच्यात माझा काय दोष? तुम्ही अजूनही आमच्यापासून सत्य लपवताय. तुमची पहिली बायको ही कुणाचा हात धरून नाही तर तुमच्या जाचाला कंटाळून घर सोडून निघून गेली. आणि तुमची दुसरी बायको तिने आत्महत्या केली तुमच्या विक्षिप्त स्वभावामुळे. माफ करा, पण हे लग्न होणार नाही. एक मिनिट, तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी, पण तुम्हाला सगळ्यांना ना माज आहे, माज. नाहीतर काय, भिकेचे डोहाळे लागलेत यांना. नाहीतर या प्लास्टिकच्या खुर्च्या, हा मरमर फिरणारा पंखा, हे मोडकळीस आलेलं घर, ह्या पोपडे आलेल्या भिंती,
अशा घरातली मुलगी आम्ही करू? एक लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जो रस्ता येतो ना, तो सुद्धा माझ्या आलिशान गाडीच्या लायकीचा नाहीये. तुमच्या मुलीने राणी बनून राज्य केलं असतं. श्रीमंती मिळाली तरी ती पचवायची लायकी लागते ना. बस, हा तुमचा श्रीमंतीचा माजनं तुमच्याकडे ठेवा. आम्हाला कौतुक नाहीये त्याचं. काय बोलताय, काय वागताय वेगळं. ते कसं आहे, हा तुमचा ढोंगीपणा समोर आलाच आहे, तर मेहरबानी करा आणि निघा इथून. कुठे तू माझ्या मुलाला नकार दिलायस, दारात आलेलं सुख लाथाडलेस. तुझी ही सुमा रूपा गुणाची बहीण जन्मभर बिन लग्नाची घरात पडून राहील ना, तेव्हा पस्तावशील. आणि तुमच्या मुलाशी लग्न झालं ना तर आम्ही पस्तावू. आमची जी परिस्थिती होती ती तुमच्या समोर ठेवली होती. तुमचा हा खोटारडेपणा आम्हाला फार खटकलाय. बस झाला, इतका अपमान पुरे झाला. चला निघूया आपण. थांबा वहिनी, माझ्या मुलीच्या वतीने मी माफी मागते तुमची, पण अशी नाट लावून जाऊ नका हो. मी बोलेन ना नंतर तिच्याशी, सगळं नीट होईल बघा. आई, तुला त्यांची माफी मागायची गरज नाहीये. जाऊ दे त्यांना. अगो चला. निघा. डोकं ठिकाणावर आहे तुझं. दारी आलेला वैभव लाथाडलेस तू. आई, अगं माफ करा जावई बापू, पण तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला हवी होती. बाबा, मला यातलं काही आई, अगं काय हे? काय केलंस हे? नकार दिलास त्यांना, अपमान केलास त्यांचा. अगं असं चांगलं स्थळ मिळणार आहे का पुन्हा? आई, अगं ती खोटारडी माणसं होती. काही खोटं बोलले नाही येते. त्यांनी फक्त खरं सांगितलं नाही एवढंच. आणि काय हरकत आहे ग त्याची 2 लग्न झाली तर? त्याच्या दोन्ही बायका आहेत का त्याच्या आयुष्यात? अगं पण त्या आधीच्या बायका त्याच्या आयुष्यातून का गेल्या हे बघायला नको का? अगं काव्या, त्याची काही गरज नाहीये. साधा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता. किती भेटवस्तू घेऊन आले होते ते. अगं विचार कर, आत्ताच जर त्यांनी एवढ्या महागड्या वस्तू आणल्या तर पुढे आयुष्यात काय काय पुरवलं असतं त्यांनी. बास आई, त्यांच्या त्या वस्तू, उपकार, मेहरबानी नकोय आपल्याला. आणि त्यांनी ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत ना त्या शिवाबरोबर परत पाठवून द्यायच्या. मी आधीच सांगते तुला. असेल त्यांच्याकडे भरपूर पैसा, पण त्यांची नियत चांगली नाहीये. हो, तुझ्या या कमी शिकलेल्या बहिणीशी लग्नाला तयार झाले होते. यापेक्षा वेगळी अजून काय चांगली नियत हवी आहे ग तुला? आई मला सांग, हे स्थळ जर आपल्या आशूला आलं असतं तर तू होकार दिला असतास? अर्थातच नाही. अगं पण माझी आशू शिकलेली आहे, सुंदर आहे. तिच्यासाठी मी रुबाबदार, शिकलेला असा मुलगा शोधेन की तू तिला हसत हसत घरी घेऊन जाईल. अगं मग अंजली सुद्धा आपली मुलगीच आहे ना, आणि तिला चांगला नवरा मिळू शकत नाही असं का म्हणायचंय तुला? जळलं मेलं. मी कधी काय म्हणाले ग? मुळात ती लोक लग्नाकरता तयार झाले होते. तू मध्ये नाक खुपसलंस. आणि ही तुझी लाडकी बहीण, तिची होती का काही तक्रार? विचारलंस काय गे? मुलगा पसंत होता ना तुला? अक्काई, माझी अजूनही तयारी आहे या लग्नाला. अगं तयारी म्हणजे हा काही खेळ चाललाय का? अगं 38 वर्षाचा आहे तो मुलगा.
तू फक्त 22 वर्षाची आहेस. हे बघ आई, अजून 2-3 वर्ष तिचं लग्न नाही झालं ना तरी काही बिघडत नाही. आणि कसली घाई आहे तुला? एका बिजवराची 3री बायको बनवण्या इतकी जड झालीये का ही तुला? बोल बाई बोल, तूही बोल आता मला. अगं इथं संसाराचा गाढा मी कसं ओढते माझं मला माहित. आई हे बघ, आई अगं समजून घे ना मला. अगं मी हिच्या आईला, आपल्या काकूला वचन दिलंय, मी हिचा सांभाळ करेन, हिचं सगळं नीट मार्गी लावेन. पण माझी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी हिला कुणाच्याही गळ्यात बांधणं मला योग्य वाटत नाहीये. लाडू, अगं मी तुझी अक्काई आहे बाळा. मी जेव्हा आई होऊन तुझी पाठवणी करेन ना तेव्हाच खऱ्या अर्थाने माझं वचन पूर्ण होईल बाळा. अंजली, मी कोण आहे माहितीये? मी तुझी अक्का आहे. नुसती अक्का नाही, अक्काई आहेस तू हिची. मोठी झाल्यावर ही हिच्या आईवर जसं प्रेम करेल तसंच तुझ्यावरही करेल. आणि तू सुद्धा आई बनून हिच्यावर तितकंच प्रेम करशील. मोठी बहीण म्हणून हिच्या पाठीशी उभी राहशील. म्हणून अक्काई. मस्त नाही काकू, अक्काई मला खूप आवडलं. मी हिची अक्काई आणि ही माझी लाडूबाई. काव्या, मला आता माझी काही खात्री वाटत नाही ग. मी नाही वाचणार या दुखण्यातनं. मला वचन दे, तू माझ्या अंजलीची खरी अक्काई होशील. वचन दे मला काव्या. मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्काई होईल. हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. मी कुणाच्या श्रीमंतीला भुलून तुझं लग्न लावून दिलं आणि पुढे जाऊन तुला बायको म्हणून प्रेम मान सन्मान मिळालाच नाही तर त्या नात्याला काहीच अर्थ नाही बाळा. नात्यामध्ये ना प्रेम, विश्वास, समजूतदारपणा असायला हवा, तरच ते नातं टिकतं. झाला का सगळा ड्रामा? अहो मी काय म्हणत होते, मी थोड्या वेळ. नाही नको, बाबा घरी एकटे आहेत माहिती आहे ना. ज्या कामासाठी आलो होतो ते संपलंय. अजून काही बाकी आहे? ताबडतोब बाहेर यायचं. आणि सकाळी काय झालं लक्षात आहे ना? काव्या, जा बाई तू. उगाच जावई बापूंना नाराज करू नकोस. हो. अगं तिचं सांत्वन करणं एवढं काही दुःखाचा डोंगर वगैरे कोसळलेला नाहीये तिच्यावर. तुझा संसार सांभाळ. आई, अक्काई जा तू. माझ्यामुळे भाऊजी तुझ्यावर रागवले तर मला जास्त वाईट वाटेल. तू काळजी घे. हा येते. तुझ्यामुळे माझ्या मुलीला नवऱ्याचे 4 शब्द ऐकून घ्यावे लागले. माझ्या डोक्यावरचा तुझा भार कधी कमी होणार आहे ग? कुठल्या दळभद्री मुहूर्तावर जन्माला आली कोण जाणे. दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही ना तुला. शी.
अगं ते लोक काय काय घेऊन आले होते. हो ना. अगं साधा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता तर एवढ्या वस्तू घेऊन आले होते. विचार कर, जर हे लग्न ठरलं असतं तर काय काय आणि किती किती मानपान केलं असतं नाही त्यांनी. पण काय करणार, या अंजलीच्या नशिबात मुळात श्रीमंतीच नाही. पण आई, तू हे खरंच शिवासोबत पाठवून देणार आहेस? हो. अगं वेळ लागलंय का? एवढ्या महागड्या साड्या कोण पाठवेल? आणि जर काव्याने विचारलं तर सांगू दिल्या पाठवून म्हणून. ताई पण ना त्या बावळट अंजलीसाठी मोठी स्वप्न बघते. तिला असं वाटतंय तिच्या लाडक्या लाडूबाईसाठी कोणीतरी मोठा मिलेनियर येणार आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम. मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रीतम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे मिस मॅच परफेक्ट मॅच. थोडं खुपतंय, थोडं सलतंय, पण नातं जुळतंय. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही माझे लाईव्ह सेशन्स कधीच मिस केले नाहीत आणि आजही करणार नाही. त्यामुळे जिथे आहात तिथेच थांबा, कारण आजचा विषय खास सॉलिड बोलतो ना, श्वास आहे. ही इज माय फर्स्ट क्रश, यू नो. मी तर माझ्या हातावर त्याचं नाव कोरलंय. यू गेस्ड इट राईट. आजचा विषय आहे प्रेम. काय वाढली ना काळजाची धडधड, गालावरची लाली, डोळ्यातल्या स्वप्नांची खोल निळाळी. अहो वाढणारच, कारण आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कोणा ना कोणावर प्रेम केलंय. कोणी समुद्रासारखं खोल, तर कोणी कोसळणाऱ्या धबधब्यासारखं निखळ, कोणी गिटारची तार छेडत, तर कोणी मौनांचा राग आळवत. रंग वेगळे, छटा वेगळ्या, वाटा वेगळ्या, कथा वेगळ्या. आज आपण प्रेमावर बोलूया, एक एक पाकळी अलगद उलगडूया. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? सकाळच्या पारी अंगणात जावं, ती पाकळीवरचं दवत तळ हातावर पडावं, तसं असतं प्रेम. ते अचानक येतं, आपल्याला शहारून टाकतं, हरवून टाकतं. मग ते आपण जीवापाड जपायचं, त्यासाठी काहीही करायचं, त्या दवबिंदूचा मोती होईपर्यंत. प्रेम म्हणजे माझ्या भावनांवर तुझ्या भावनांचा चढलेला हळूवार साज. प्रेम म्हणजे तू मला भेटत राहणं आणि एका क्षणी तू माझं होऊन जाणं. प्रेम कधी गोडवा असतं, कधी असतो तिखटाचा मारा. तरी तिचा हात हातात असल्यावर दरवळतो असं म्हणतं सार. पण ओठांची थरथर तीच, मनाची हुरहुर तीच. भाषा वेगळ्या असल्या तरी प्रेमाची व्याख्या तीच. मित्रांनो, प्रेम करत राहा, प्रेम जगत राहा आणि तुमच्या लाडक्या प्रीतमचा शो नक्की बघत राहा. मिस मॅच परफेक्ट मॅच. थोडं खुपतंय, थोडं सलतंय, पण नातं जुळतंय. आय थिंक सो आपल्या पहिल्या मिसमॅचचा कॉल आलेला आहे. बघूया त्याचं काय म्हणणं. हॅलो, मी तुमचा लव गुरु प्रीतम. हॅलो, लव गुरु प्रीतम. बोल मित्रा. हो, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलोय. माझ्या गर्लफ्रेंडचा ना आज वाढदिवस आहे, पण मी तिला काल रात्री 12 वाजता विश करायचं विसरलो, म्हणून ती माझ्यावर रुसून बसली. हो अरे काहीच हरकत नाहीये. एक काम कर, आता पटकन तिला डेट वर घेऊन जा आणि मस्तपैकी प्रपोज कर जरा. हेलो. आजचा शो ऐकलास? ऑफकोर्स येस. आय कुड फील इट. आय नो. ओके, मी इथून निघतोय, तुला पिकअप करायला येतो. प्लीज तयार राहा. मी तुझीच वाट बघते. आय एम सुपर एक्साइटेड टू सी. लवकर ये. ग्रेट. ताईसाहेब, जरा बाहेर जाऊन येतो. कुठे? प्रीतम साहेबांचे कपडे इस्त्रीला देऊन येतो. तुला किती वेळा सांगितले, प्रीतम साहेबांचे कपडे बाहेर इस्त्रीला जाणार नाही. मला नाही आवडत ते. हो ताईसाहेब. हा त्याचा लकी शर्ट आहे, याला नीट इस्त्री कर घरात. हो ताईसाहेब. बस 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 बस. मॅडम, हा लव गुरु प्रीतम यांचा बंगला आहे ना? हो. तू त्याला ओळखतोस? अहो, त्यांना कोण ओळखत नाही मॅडम. म्हणजे तू त्याचा चाहता आहेस तर? अहो, चाहता तर मी आहेच त्यांचा, पण माझं आणि त्यांचं नातं अगदी जवळचं आहे. म्हणजे माझं लग्न त्यांच्या चांगल्यावरनं झालं ना. मी आणि मंदी. मंदी? मंदी म्हणजे माझी बायको. आमचं लग्न त्यांच्याच सल्ल्यावरून झालं ना. हो का? छान छान छान. अरे राहू दे राहू दे. अरे तू माझ्या प्रीतमचा एवढा चाहता आहेस
त्याच्यावर असंच प्रेम करत राहा. हं? चला. नमस्कार मॅडम. वाटलंच मला तुम्हीच असणार. मी ऑटो थांबलेली बघितली ना बंगल्यासमोर, तेव्हाच म्हणलं वहिनीच्या बहिणाबाई आलेल्या दिसतायत. हो का? अरे वा. या ना. एक सेकंड, आज काही आणलं नाहीत तुम्ही? आय मीन दरवेळी येताना ते सांडगे, पापड, मिरच्या, लोणचं असं काही काही घेऊन येत असता ना तुम्ही. आज रिकाम्या हाताने चालात. हो का? तू त्याची वाट बघत होतीस? ओह कम ऑन. आमच्या घरात ना कशाची म्हणजे कशाचीच कमी नाहीये. एखाद्या सुपर मार्केट सारखं आमचं घर भरलेलं असतं. कायम. हो, मधुराला अगदी व्यवस्थित लागतं सगळं. कुठे आहे ग ती? नाही ना तिकडे रूम मध्ये. एक मिनिट, मी काय म्हणते, तुम्ही हे असं दर 2 दिवसांनी येत असता बहिणीला भेटायला, त्यापेक्षा एक काम का नाही करत? तुम्ही इथेच येणार राहिला या बंगल्यात, त्यामुळे ऍटलीस्ट तुमचे रिक्षाचे पैसे तरी वाचतील. कल्पना छान आहे. मी खरंच आले असते, पण काय आहे ना, माझा प्रेमाने मांडलेला संसार मी हौसेनं करते. तो मोडून असं दुसऱ्यांच्या घरामध्ये कायमचं फुक्कट राहणं मला नाही पटत. हो गॉड, काय लो स्टँडर्ड बाई आहे. आय मीन कुणाशी कसं बोलावं एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत. तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी. दारात आलेलं सुख लाथाडलेस. तुझी ही सुमा रूपा गुणाची बहीण जन्मभर बिन लग्नाची घरात पडून राहील ना, तेव्हा पस्तावशील. तुझ्या या कमी शिकलेल्या बहिणीशी लग्नाला तयार झाले होते. यापेक्षा वेगळी अजून काय चांगली नियत हवी आहे ग तुला? बाबा, जेवण वाढलंय. हा चला. काय कसा झाला आजचा कांदे पोह्याचा कार्यक्रम? आपली अंजू आवडली ना त्यांना? सगळं नीट व्यवस्थित ठरवलंयस ना? मुहूर्त कधीचा काढतायत तुझे बाबा? नाही बाबा, लग्न नाही ठरलं. काय? हो, अहो त्यांनी फसवणूक केली आपली बाबा. खरं तर मुलाकडचे घरी येण्याआधी मी त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायला हवं होतं. माझंच चुकलं. चूक आणि ती माझ्या सुनेकडनं. अशक्य आहे. हे बघ, गोष्टी पुढे जाण्याआधी आपल्याला त्यांचा हेतू कळला हे बरं झालं. अगं अंजूच्या नशिबात कोणीतरी राजकुमार लिहिलेला असेल. खूप गोड मुलगी आहे ती. तिचं सगळं चांगलंच होणार. माझ्या डोक्यावरचा तुझा भार कधी कमी होणार आहे ग? कुठल्या दळभद्री मुहूर्तावर जन्माला आली कोण जाणे? दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही ना तुला.